समाजच घडते। काय कमी होतं रोहित तुला? प्रेम, संसार, पैसा, अधिकार सगळं मिळत होतं ना, मग एवढी भूक कसली? भूक नाही रे, हावच आहे ती। आपल्याला नशिबापेक्षा गरजेपेक्षा जास्त काहीतरी हवं हवंसं वाटतं ना, तेव्हा ती हाव असते आणि ही हाव माती करते सगळ्याची। तुला जे हवं होतं ते सरळ मार्गाने नसतं मिळवता आलं तुला। आई आणि मामांना घराबाहेर काढून ते घर विकून तू पैसे मिळवलेस। ती कंपनी जे मधुराचं स्वप्न होतं, तूही तिच्यासाठी कष्ट करत होतास, ती विकून तू पैसे मिळवलेस। तू तरी समाधानाने उपभोगू शकला असतास का रे ते? कशी रे शांतपणे झोप तरी लागते तुम्हा लोकांना? मला मान्य आहे, यापूर्वी मी खूप चुकीचा विचार करायचो, वाईट विचार करायचो मी, पण त्यावेळेला मला सरळ मार्गाने मिळवलेल्या सुखाची माहितीच नव्हती। मी शपथ घेऊन सांगतो, मला कशाला उगाच खोटी शपथ घेतोयस? ताई, तू याला का घरात घेतलंयस? मला याचं काहीही ऐकायचं नाहीये। मधुरा, मला एकदा एखाद्या गुन्ह्याचं एक्सप्लेनेशन कसं द्यावं ना, हे याच्याकडून शिका। त्या आनंदात तेव्हा नको नको ते बोलले मी। माझ्या नवऱ्याने काय केलं तेच तर केलं। तुला जे हवंय ते सगळं मिळालंय ना आता तुला, पण मला गमावलंयस तू। पैसा, सत्ता सगळं आहे तुझ्याकडे आता। त्या पैशाच्या जीवावर मला मिळवता येतंय का ते बघ। मधुरा, मी स्वतःशी आणि तुझ्याशीही खोटं नाही बोलू शकत। मी जेव्हा आनंदना म्हटलं की माझ्या घरी पुन्हा कधी येऊ नका, मला भेटू नका, तेव्हा त्यांनी सगळा संपर्कच तोडला माझ्याशी आणि मग जीवाची खूप घालमेल झाली ग। कारण मला नेहमीच ते माझ्या आयुष्यात हवे होते। नाही, तू माझ्यापेक्षा मोठी आहेस, मला माहिती तू विचार करूनच हा निर्णय घेतला असशील। मी तुझ्या बरोबर आहे। काय करायचं ठरवलंयस? माहित नाही, कशालाच काहीच अर्थ राहिला नाही आता। माझ्याच कृतीमुळे मी माझ्या आयुष्यातली सर्वात महत्वाची गोष्ट गमावून बसलोय। माझा प्रॉब्लेम हाच आहे आनंद, की माझं कोणी काही ऐकूनच घेत नाहीये। मी ऐकून घेईन तुझं रोहित, थोडा वेळ जाऊ दे, मग मधुराही ऐकून घेईल। आपल्याच माणसाने आपल्याला फसवण्याचं दुःख फार वाईट असतं रोहित। आणि आता ती दुखावली गेली। हो, मी दुखावलंय माणसांना, खूप वाईट वागलोय मी माझ्याच माणसांची। मला खरंच खात्री आहे मधुराही तुला माफ करेल। ट्रस्ट मी, एव्हरीथिंग विल बी ऑल राईट। मॅडम, कुणालाही तुम्हाला गमवायचं नाहीये। आम्हा सगळ्यांना तुम्ही परत हवे आहात। मला माझा वेगळा मार्ग शोधायचा आहे आरेकर। तुम्ही सोडून गेल्यानंतर तुमच्या खुर्चीवर बसू शकेल अशी तुमच्या इतक्या योग्यतेची दुसरी कुठलीही व्यक्ती नाहीये। असं करू नका मॅडम। अहो, सगळ्या स्टाफला तुम्हीच बॉस म्हणून हवे आहात। तुमच्या कारकिर्दीमध्ये कंपनीने सोन्याचे दिवस पाहिलेत। तुम्ही आणि रोहित खानविलकरांनी कंपनीला इतक्या वरच्या लेवलला नेऊन बसवलंय की मला वाटतं हा विषय आपण इथेच थांबवूया। मी कंपनीत येणं न येणं हा विषय वेगळा आहे, पण खानविलकर त्यांच्याबरोबर पुन्हा मला काम नाही करायचंय। सॉरी मॅडम। तुमच्या मतांचा मी आदर करते, पण खरंच मला याविषयी नाही बोलायचंय। ठीक आहे मॅडम, मी तुमच्या खासगी बाबतीत बोलणार नाही, पण ही कंपनी अण्णासाहेबांनी मोठ्या विश्वासाने तुमच्या हाती सोपवली होती। त्यांच्या विश्वासाचा मान ठेवून तरी तुम्ही परत यावं असं आम्हा सगळ्यांना वाटतं। बाकी तुमची मर्जी। येतो।